नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे PCOS आणि PCOD या विकारासंदर्भात. PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. आणि PCOD म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. या दोन्हीही महिलांमध्ये होणाऱ्या विकारांमध्ये हार्मोनल फरक असला तरी त्यांची लक्षणं आणि कारणं समान आहेत. PCOD या विकारामध्ये अंडाशयामध्ये छोट्या छोट्या गाठी म्हणजेच सिस्ट निर्माण होतात. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते, वजन वाढणे, शरीरावर किंवा चेहऱ्यावर अतिरिक्त केस येणे, त्वचेमध्ये काळपटपणा पाहायला मिळणे आणि पुरळ निर्माण व्हायला सुरुवात होते. तर PCOS या विकारामध्ये हीच काही काही अंशी लक्षणे दिसतात. अधिक अँड्रोजन हार्मोनची निर्मिती होते, इन्सुलिन प्रतिकार आणि गंभीर हार्मोनल असंतुलन यांचा समावेश होतो, ज्यामुळे वंध्यत्व निर्माण होते म्हणजे मूल न होण्याची शक्यता बळावते. PCOS आणि PCOD या विकारांनी ची मुख्यत्वे कारणं म्हणजे अस्वस्थ जीवनशैली म्हणजे जीवनशैलीमध्ये झालेला बदल, ताण, तणाव, हार्मोनल असंतुलन, इन्सुलिनचा प्रतिकार, आनुवंशिक प्रवृत्ती तसेच निष्क्रिय जीवनशैली. PCOS आणि PCOD या विकाराची प्राथमिक आयुर्वेदिक चिकित्सा करताना यामध्ये प्रामुख्याने अश्वगंधा, शतावरी, गुडूची, त्रिफळा, कोरफड, ब्राह्मी, जटामांसी, दुर्वा, जास्वंद या वनस्पतींचा समावेश केला जातो. तसेच पंचकर्मामध्ये सर्वांग स्वेदन, अभ्यंग, उद्वर्तन, वमन, विरोचन, नस्य, बस्ती आणि उत्तर बस्ती या पंचकर्मांद्वारे चिकित्सा केली जाते. PCOD आणि PCOS या विकारामध्ये आपण खालीलप्रमाणे घरगुती उपचार करू शकतो. त्यामध्ये काय आहे तर परिपूर्ण जेवण करणे, तसेच आहारामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे आणि प्रथिने असलेले पदार्थ वाढवणे, आंबट, तिखट, खारट पदार्थ तसेच विरुद्ध अन्न सेवन वर्ज्य करणे, जेवणामध्ये पालक, अंडी, ब्रोकोली यासारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे, तसेच मॅग्नेशियम ज्या पदार्थांमधून मिळतं ते म्हणजे बदाम, केळी, काजू, पालक यासारखे नैसर्गिक पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढवणे आणि सतत कॉफी पिणे टाळणे. न याप्रमाणे आपण त्यावरती थोड्या प्रमाणात मात करू शकतो. धन्यवाद.